नमस्कार. आज एक नवा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे. म्हणजे घटना जुनी आहे पण चर्चा नवी आहे. कारण एक एक गोष्टी समोर येऊ लागल्या की त्यातलं नाविन्य आपल्या समोर येऊ लागतं. त्याचं झालंय असं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि एका मंत्र्यांच्या समवेत पंतप्रधानांची भेट घेतली. ही बातमी झाली जुनी. त्यानंतर आमचा विश्वास आहे असं विधान शरद पवारांनी केलं. ही बातमी झाली जुनी. प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतली. ही बातमी झाली जुनी. आता या तीन बातम्या जुन्या झाल्यावर आणखी एक जुनी बातमी घडली. ती म्हणजे आम्ही स्वतंत्रपणे लढणार असं नाना पटोले म्हणाले. आता या सगळ्यानंतर आता यात नाविन्य काय उरलं हा प्रश्न तुम्हाला पडतो. काही घटनांचा साधेपणाने, म्हणजे त्याला कुठलीशी दिव्य दृष्टी वगैरे असावी लागते असं काही नाही आहे, साधेपणाने जरी विचार केला म्हणजे विधानांचा आणि घटनांचा एक सुसंगत क्रम लावत आपण गेलो की लक्षात येऊ लागतं की काहीतरी घडलंय, नक्की घडलंय. आणि त्या सुसंगत क्रमावरून आपण जेव्हा यातलं सत्यशोधन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक नवाच विषय समोर येऊन जातो. म्हणजे पंतप्रधानांची भेट, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी 10 जूनला शरद पवारांचं विधान, त्याच दिवशी नाना पटोलेंचं विधान आणि त्यानंतर प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची घेतलेली भेट. महाराष्ट्रातल्या लोकांनी या सगळ्या गोष्टीचा एक क्रम लावण्याचा प्रयत्न केला. आता ह्या क्रमानंतर आम्हीही काही शोधायचा प्रयत्न केला तेव्हा त्यात जे सापडलं, कळलं ते मग या घटनांचा अर्थ आपल्याला विशद करत जातं. झालं असं की उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांच्या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही माहिती मिळते का हे बघितलं. म्हणजे माहिती मिळत असते हो, जगातली अशी कोणती म्हणजे अंतराळातल्या गोष्टी कळतात, मग बाकीच्या गोष्टी न कळायला काय झालं. आणि हे थोडंच राष्ट्रीय गुह्य गोष्ट आहे, गुप्त गोष्ट आहे, राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. दोन राजकारण्यांच्या भेटी त्यातले सत्य न कळायला काय झालं. तर हस्ते पर हस्ते नाही, एका कानाने दुसऱ्या कानाकडं, दुसऱ्या कानाने तिसऱ्या कानाकडं अशा काही गोष्टी पसरत येत असतात. आणि त्यात म्हणजे श्रुती स्मृती आपलं मूळ बळ असते आहे. तर या कळालेल्या गोष्टीनुसार जो संवाद झाला तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रांच्यामध्ये तो संवाद झाला तो खूप महत्त्वाचा आहे. आमच्या माहितीनुसार, म्हणजे या दाव्याची पुष्टी आम्ही करत नाही आहेत, गॅरंटी नाही आहे. आजकाल का गॅरंटी काय जमाना आहे. मुख्यमंत्र्याला आपल्या पदाची गॅरंटी नाही, इथे त्यांनी बोललेल्या विधानाची गॅरंटी आम्ही कुठून द्या. तर गॅरंटी के साथ नाही बोल रहा हूँ. जी माहिती हाती आली आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया जसं सूत्र सांगतो ना तसं सूत्रांच्या हवाल्यानं मी सांगतो आहे की संवाद काय झाला, कसं झालं. 3 आतमध्ये आल्यावर नरेंद्र मोदींनी पहिली नजर टाकली ती अजित पवार यांच्यावरती आणि अगदी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीमध्ये कैसे हो अजित, शरदरावजी की तब्येत कैसी है असा प्रश्न विचारला. म्हणजे पहिला प्रश्न अजित पवारांना होता. त्यांनी आपलं उत्तम आहे, हे आहे, मैं भी बात कर लेता हूँ उनसे असं सांगितलं. पुढचा कटाक्ष होता तो अशोक चव्हाण यांच्यावरती. त्यांनी अशोकराव आप तो मुख्यमंत्री रह चुके हो, आपको पता है कि कैसे राज्य चलाया जाता है, क्या क्या करना पड़ता है, जरा अच्छा कीजिए आप भी, हम भी आपके साथ है असं दुसरं अशोक चव्हाणांच्याकडं वाक्य होतं. आणि मग त्यानंतर ते वळले उद्धव ठाकरेंच्याकडं. आता ही सगळी भेट झाली, काय चर्चा झाली ती उद्धव ठाकरेंनी आपल्याला सांगितलेली आहेच आहे. त्यानंतर एक छोटी भेट झाली आणि त्या भेटीमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या खूप इंटरेस्टिंग आहेत. उद्धव ठाकरे असं म्हणाले, म्हणे हा शब्द यासाठी वापरतोय की आम्ही तिथे नव्हतो, आम्ही काय शिवसेनेच्या प्रवक्त्यासारखे दिव्यदृष्टी संजय नाही आहोत सगळंच कळायला, आम्ही काय विश्वप्रवक्ते पण नाही आहोत, आम्हाला जे कळतं जे समजतं ते बोलतो. त्यानंतर उद्धव ठाकरे असं म्हणाले की बाला साहब आपको आपके बेटे जैसा मानते थे और आप भी हमारे लिए बड़े हो. मग मोदींचं वाक्य होतं की बाला साहब के बेटे तो आप भी हो और हम भी आपको अपना बेटे जैसा ही समझते हैं, लेकिन आप अच्छा बेटा बन के दिखाओ. आता अच्छा बेटा बन के दिखाओ हे वाक्य कशासाठी होतं. कदाचित महाराष्ट्राचा एक चांगला सुपुत्र, बाळासाहेबांचा चांगला सुपुत्र बनवून दाखवा अशा अर्थाने, किंवा मग
भाजपसोबत कसं काय झालं अशा अर्थाने, कोणत्याही अर्थाने असू शकतं, त्याला आपण काही उगीच त्याचा एकच अर्थ लावत बसण्यात काही अर्थ नाही. मग उद्धव ठाकरेंनी या विषयामध्ये असं सांगितलं की मी तयार आहे, म्हणजे मला तुमच्यासोबत काम करायचं आहे, माझा तुमच्यावरती विश्वास आहे. आणि मग जे काही महाराष्ट्रातल्या घटना घडामोडी या सगळ्या विषयाचं अवलोकन त्यांनी पंतप्रधानांना थेट करून दिलं. त्यात पंतप्रधानांनी स्वीकाराची बाजू दाखवत त्यांच्या मतांच्या की चलो आगे चलकर कुछ एक साथ कर लेते हैं अशा स्वरूपाची कमिटमेंट दिली म्हणे. पुन्हा म्हणेवर आहे. आता उद्धव ठाकरे यांची थेट पंतप्रधानांशी भेट होणं म्हणजे मुळात कसं असतं बघा की पुराना प्यार अगर कहीं किसी मोड़ पर मिल जाए, ते गाणं ठीक आहे, जिस गली में तेरा घर ना हो बालमा उस गली से हमें तो गुजरना नहीं. आता गुजरना नाही हे म्हणताना इथे घर होतं याची आठवण येत राहत असते, सारखी मनामध्ये असते, म्हणून तिथून जायचं नसतं. म्हणजे ही इथं राहत होती, हा इथं राहत होता, ही भावनाच मुळात अस्वस्थ करून जाते. आणि पुराना प्यार कहीं किसी मोड़ पर मिल जाए ना, तो दिल में कुछ कुछ तो होता ही है. मन लागलेलं असतो. म्हणजे असं नाही की बाबा आपल्याला काही जमतच नाही, नकोच आहे ते, असं नाही. आपल्या त्या भावना उचंबळून येत असतात. आणि खरं तर तो सूर जुळलेला होता. म्हणजे जो काही भाजप सेनेचा होता तो सूर जुळलेला होता. त्यामुळं ते एकमेकाकडे बघितल्यावर वो भुली दास्तां फिर याद आ गई, नजर के सामने घटासी छा गई असं होणंही स्वाभाविक असतं. वर्षानुवर्षाची मैत्री आहे हो. म्हणजे थोडी आजची थोडीच आहे. यांनी त्यांच्याकरता माघार घेतलेली आहे, त्यांनी यांच्याकरता माघार घेतलेली आहे. प्रसंगी जाऊन यांनी कधी रागावलेले आहेत, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना म्हणलेले आहेत. कधी यांनी जाऊन आपापल्या जागा काढून घेतलेल्या आहेत, कधी दिल्या आहेत कधी नाही दिल्या. एखाद्या जिल्ह्यामध्ये सेनेचं अस्तित्व नाही ठेवलं, एखाद्या जिल्ह्यात भाजपला काही कमी जास्त केलेलं आहे. भांडणं झाली, वाद झालेत, पुन्हा मिटवलेत, पुन्हा एका व्यासपीठावर आलेत, पुन्हा हात वर करून असा एकमेकाच्या हातात हात गुंफून आपण युनायटेड असल्याचं सांगितलेलं आहे. हे सगळं असं एका घरात ज्या होत असतं ते भाजप सेनेसोबत झालेलं आहे. त्यामुळे तिथे या भावना उचंबळून येणं स्वाभाविक होतं आणि त्या आल्या पण म्हणे, म्हणजे म्हणे पुन्हा अजून म्हणे म्हणतोय मी. तर या सगळ्यानंतर शरद पवारांना जाणीव झाली की अपना यार नहीं रहा. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला जाणीव झाली अब नहीं रहा. कारण कदाचित त्या जुन्या सगळ्या गोष्टीची आठवण झाली आणि आताच्या त्रासाची आठवण झाली तर मग मात्र ते सटकण्याची शक्यता आहे. कारण हे सगळं सांभाळणं, या सगळ्या संस्थानिकांच्या मर्जी सांभाळणं ही विनाकारण जे अवघड आहे असं म्हणत नाही आहे मी, ही नाहक करायची गोष्ट आहे. आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या मनातली चलबिचल ही इकडे होऊ शकते. मला आणखी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे. उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांशी झालेली भेट आणि त्या तारखेनंतर माझा हा व्हिडिओ पडेपर्यंत, म्हणजे मी करेपर्यंत, संजय राऊतांचं एक तरी विधान तुम्हाला दिसतंय का मोदींच्या विरोधातलं? अजिबात नाही. जे पूर्वी मोदींच्या विरोधात सकाळी उठलं की दुपारी फडणवीस आणि संध्याकाळी भाजप एंटायर असं बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नव्हता, त्या संजय राऊतांचं एकही विधान मोदींच्या विरोधामध्ये दिसत नाही आहे. किंबहुना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील जाहीरपणे किंवा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार ते कुत्सित असं वेगळं काहीतरी बोलत असं काहीही बोललेले नाही आहेत. म्हणजे त्यांनी अगदी गमतीत सुद्धा सांगताना मी काय ह्याची दुसऱ्या कुणाची नवाज शरीफची भेट घ्यायला गेलो होतो का, भारतीय पंतप्रधानांची भेट घ्यायला गेलो होतो. म्हणजे नवाज शरीफ त्यांना लक्षात नव्हतं आलं की आता पाकिस्तानचे पंतप्रधान उरलेले नाहीत, इम्रान खान राहिलेले आहेत. त्यानंतर बरंच पाणी पुला खालून गेलं आहे पाकिस्तानच्या, पण त्यांना ती सवय आहे म्हणजे लादेन शरीफ असं म्हणायची. तर त्या सवयीनुसार त्यांनी नवाज शरीफचं नाव घेतलं. पण मी त्यांची भेट घ्यायला गेलो होतो, माझ्या पंतप्रधानांची भेट घ्यायला गेलो होतो, भारताच्या पंतप्रधानांची भेट घ्यायला गेलो होतो असं ते बोलून गेले होते. म्हणजे या सगळ्या घटना बघितल्या की लक्षात येतं की उद्धव ठाकरेंचा आता भाजपकडचं अट्रॅक्शन पुन्हा वाढत चाललेलं आहे. ते अट्रॅक्शन होतं, फक्त त्याला काही काळापुरता खंड पडला होता की काय. मग अशा स्थितीमध्ये शरद पवारांच्या मनामध्ये अशी भावना येणं स्वाभाविक आहे. आणि मग त्यांनी त्या विश्वासाचं उदाहरण देत सांगितलं की आमच्या मनात विश्वास आहे. खरं तर शरद पवारांच्या लेखी का वचनभंगीची यायचा असाच प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायचा होता, पण त्यांनी विश्वास व्यक्त करून आपलं पुढे रेटण्याचा प्रयत्न केलेला आहे. मीनवाईल आम्ही एकत्र लढू
हा विश्वास पवार देत असताना तिकडं नाना पटोलेंनी मात्र आम्ही स्वतंत्र अशी भूमिका घेतली. आता या भूमिकेनंतर आता पवारांची खरी गोची आहे, म्हणजे शिवसेनेसोबत जावं तर शिवसेना भाजपकडे जाताना दिसती आहे. आपला जुना मित्रपक्ष स्वतंत्र लढाईची भाषा करतो आहे, म्हणजे आता बार्गेनिंग अजून जरा त्रासदायक ठरणार आहे. म्हणून नवा डाव टाकण्यात आला, प्रशांत किशोर यांना बोलवण्यात आलं. आता प्रशांत किशोर इज अ एक्सपर्ट पर्सन. कशामध्ये? जेवढे म्हणून काही मोदी विरोधक आहेत तेवढ्या सगळ्यांना एकत्रित करण्याची क्षमता आणि क्षमता म्हणत नाही मी, हातोटी असण्याची. म्हणजे आप भी डुबोगे आप भी डुबोगे आप भी डुबोगे असं 10 जणांना सांगितलं, मग पाणी तोंडात गेल्यावर कसं असतं, तुमची अवस्था कशी होईल, गुदमरून जाल असं सांगितलं की माणूस चलो ठीक आहे, हात में हात डाल के ऊपर आ जाओ असा विचार करतोच. मग तशा अर्थाने प्रशांत किशोर हे एक्सपर्ट आहेत या सगळ्या विषयामध्ये लोकांना एकत्र करण्यामध्ये. म्हणूनच शरद पवारांनी 2 कारणासाठी प्रशांत किशोरांना बोलवलं गेलं. एक, हे एकत्रीकरण करता येऊ शकेल का, म्हणजे पुन्हा छान भरवून मनामध्ये सांगून असं काही एकत्रीकरण करता येऊ शकेल का, आणि उद्या भविष्यात नॅशनल लीडर NCPच्या म्हणून सुप्रिया सुळेंची जी काही इमेज बिल्डिंग करायची आहे त्यासंबंधी काय विचार करता येऊ शकेल. म्हणजे जे काँग्रेसच्या पेक्षा शिवाय वेगळ्या काही पक्षांची जी एकत्रीकरण आहे त्याला कसं करता येऊ शकेल यासाठी प्रशांत किशोर यांना बोलवण्यात आलं होतं. म्हणजे या सगळ्या घटनांचा एक जर तपशील तपासला तर एक लक्षात अशी गोष्ट येते की शिवसेना भाजपकडे झुकू लागली आहे. आता भाजप उरलेले 11 महिने म्हणजे 2.5 वर्षाचा कालखंड होण्यासाठी हा शिवसेनेला मुख्यमंत्री पदावर राहू देण्यास तयार होईल का? या 11 महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना किंवा भाजपचा मुख्यमंत्री करायला थांबायला तयार आहेत का? आणि पुढे 11 महिन्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे का? हे गणित होणार आहे की आणखी काही गणित वेगळंच शिस्त आहे, हे आता येणारा काळ सांगणार आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की शिवसेनेच्या या भूमिकेमुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडालेली आहे, अस्वस्थता पसरलेली आहे. आता ही अस्वस्थता पुढे कुठपर्यंत जाते हे पाहणं औत्सुक्याचं आहे. नमस्कार.